नॅशनल पार्कला जातो. हाय बाय द वे आम्ही चाललो जरा नॅशनल पार्कला. हां ये बोल, तुला काय बोलायचं आहे बोल. आम्ही नॅशनल पार्कला जातो ना शिवाय. हां नॅशनल पार्कला चाललो आपण. कशाने जाणार आहे आपण? मेट्रोनी? मग कशाने जाणार आहे आपण? हां मग तू येणार आहेस की नाही नॅशनल पार्कला? नॅशनल पार्कला येणार ना? ओके ठीक आहे, चला आम्ही नॅशनल पार्कला जातो. घरातून निघतोय आणि विचार करतोय की आज संडे असल्या कारणाने आम्ही विचार केला नॅशनल पार्कला जायचा. तिथे शिवाज सुद्धा आहे. हां शिवाज काय बोलायचं तुला? काय बोलायचं बोल. हां ठीक आहे. पाहिजे अष्टमी एवढी लागली तर त्यामधनं मी बाहेर निघतो आहे आणि पुढच्या प्रवासासाठी बाहेर रिक्षा पकडणार. तर विचार केला की रिक्षात मेट्रो स्टेशनपर्यंत लवकरात लवकर पोहोचतो. तर माझ्याबरोबर माझी बायकोसुद्धा आहे आणि मुलगासुद्धा आहे. त्यालासुद्धा घेतली आम्ही. त्याला थोडा फिरायचं आहे नॅशनल पार्क. तर चला पुढच्या प्रवासाला आपण सुद्धा जाऊया जरा रिक्षाने. कॅमेरा चालू केला कारणाने रिक्षामधला प्रवास स्टार्ट करायचा होता आणि रिक्षामध्ये जातो आहे. पुढचा प्रवास रिक्षामधनं मेट्रोसाठी जाणार आहे नॅशनल पार्क. नॅशनल पार्कला मुलांना पोहायला गेलेले तिथे विचार करतो नॅशनल पार्कला जाण्यासाठी मेट्रो थोडी बरी पडेल. आणि पुढचा प्रवास काही काळानंतर आम्ही मेट्रो स्टार्ट करणार आहे. इथे तिकीट काढायला आहे वर्गाशिवाय. पहिले थोड्या तिकीटसाठी वेळ करायला आणि तिकीटसुद्धा घेतो. सर शिवाय तिकीट घेतली ना तू? ॲक्च्युअलमध्ये आम्ही धानुकरवाडीला पोचलो आहे स्टेशनला आणि नंतर इथून मेट्रोने प्रवास करणार आहे. मेट्रो स्टेशनचा थोडा हा प्रवास थोडा आणि मेट्रो स्टेशनमध्ये AC असल्या कारणाने थोडासा कम्फर्टेबल असतं. बसायला सुद्धा जागा भेटते आणि नव्याने सुरू असल्या कारणाने थोडंसं नवीन लहान मुलांसाठी सुद्धा बरं वाटतं. बरी पडते आणि थोडा हेडेक नसतो. वेगळी मजा येते मेट्रोमध्ये प्रवास करतो. आम्ही ते 20 रुपयाची ट्रेन तिकीट काढून उतरलं आणि पुढचा प्रवास बाय द वे राष्ट्रीय उद्यानापासून उतरून एक्झिट करतो आहे. बाय द वे आम्ही इथे वॉक करतो आहे नॅशनल पार्कला जाण्यासाठी. आतमध्ये एंट्रन्ससुद्धा आहे नॅशनल पार्कला जाण्यासाठी. मला वाटतं इथे बसेससुद्धा लागले म्हणजे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला इथे बसेससुद्धा बोलूवाले ते वाटतं इथे त्यांचा पिकअप पॉईंट आहे बोलूचे बसवालेसाठी. आणि इथूनच तुम्हाला वाटतं इथे बस बोलूसाठी त्या राष्ट्रीय उद्यानच्या खालती असेल.
आपण इथे थोडा पुढे विचारूया त्या जागेला अजून काय बोलतात ते. ॲक्च्युअलमध्ये ड्युअल कॅमेरा ऑन केला आहे. प्रवासाला हा बरा पडतो ॲक्च्युअलमध्ये, कारण समोरचा व्ह्यूसुद्धा क्लिक करता येतो आणि बॅकसुद्धा म्हणजे जे काय बोलतं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आपण काय कसं काय करतो काय. हा इथे थोडेसे फोटोज वगैरे काढले, चित्र वगैरे असे थोडेसे रंगवले एंट्रन्सला चांगलं दिसावं म्हणून. आणि खूप साऱ्या अशा खायच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्यांनी. आपण एंट्रन्सला चाललो आहे राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क. आहे त्याचा गेट चालू होतो. पार्किंग बिर्किंगची पण वाटते सुविधा दिलेली आहे. हा एंट्रन्स आहे. नॅशनल पार्कचा एंट्रन्स स्टार्ट होतो आहे. गाड्यासुद्धा लावलेल्या आहे बाय द वे. वेळेप्रमाणे बाय द वे 1 वाजलेला आहे. आणि चालू करतो ब्लॉगला राष्ट्रीय उद्यानापासून, म्हणजे आपलं नॅशनल पार्क म्हणजे गांधी नॅशनल पार्क. हे आहे तिकीट काउंटर. पर पर्सन वाटतं हे 94 रुपये आय थिंक सो. मंगळवार ते शुक्रवार 8 ते सकाळी रात्री. आणि माझे सहप्रवासी इथे जुळलेले आहेत. नवीन सहप्रवासी ॲड झालेले आहेत. आहे करा पण ॲड झालो आहे. आणि हे छोटे प्रवासी सुद्धा इथे ॲड झालेले आहेत. हां येस. कावेरी गुफाचा जाण्यासाठी कावेरी केव्सला 188 नंबरची बससुद्धा जाते वाटते का पाहिजे कानेरी केव्स. तर 188 नंबरची बस बाय द वे पकडून आपण कानेरी केव्सला जायचा विचार करत होतो. पण कानेरी केव्स म्हणजे ते हे आहे ना रे तिकडे आपलं गुफा आहे, बौद्धकालीन गुफा आहे. त्यांनी जी आहे ना ते नंतर बघूया आपण. आता नको, नंतर जाऊया. म्हणजे मग आपण नंतर थोडासा प्रवास सुरू करतो आहे. थोडा आता प्रवासाला थोडंसं शांतता घेतो आहे. नंतर आपण थोड्या वेळाने प्रवासाला बसू. काका इथे आपला ही बस किती वेळाने येते? 10 मिनिटावरती आहे ना. त्यांनी सांगितलं आहे बस कंडक्टरनी आपल्याला 10 मिनिटांनी सगळं पाहिजे ही बस सेवा सुविधा उपलब्ध आहे कानेरी केव्सला जायची. आणि पुढे कानेरी केव्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बौद्धकालीन स्तूप आहे. आणि तिकडे कसं की तुम्ही वरती दिल्लीवरती जाण्यासाठी ही बसच तुम्हाला सध्या फायदेशीर आहे. चालत नाही जाऊ शकत कारण ते खूप लांब आहे इथून त्या जंगलापासून. आणि हे जंगल असल्या कारणाने इथे थोडेसे वाईट प्राणीसुद्धा आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाला ही बसच सोयीस्कर पडू शकते. अच्छा, तुम्ही इथे एंट्रन्सला बाय द वे काहीतरी वस्तू घेऊनच आतमध्ये प्रवेश करा. कारण आता आम्ही आपल्याकडे बाय द वे काय नाही, आम्ही एंट्रन्स तर केलेला आहे. आणि विचार केला की पाण्याची बॉटल आणि लहान मुलं असल्या कारणाने थोडेसे चिप्स वगैरे घेतले पाहिजे होते. पण आता पुढे बघूया आता आम्हाला काय भेटतं आहे की नाही. कारण थोडी भूक लागली आहे. वाजले 1. भुकेचा टाईम झाला आहे, जेवायचा टाईम झाला. आम्ही आता हॉटेल शोधतोय जंगलामध्ये. 14 वर्षाचा वनवास आणि कारावास आम्ही बघतोय. आणि तर लवकरात लवकर आम्हाला असं वाटतं की आतमध्ये काहीतरी भेटणं गरजेचं आहे. चला बघूया आता काय भेटलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आता सध्या भुकेच्या पोटी आम्ही काही खायच्या शोधामध्ये कुठेतरी खाणं मिळेल तिकडे आमचा हॉल्ट. बसपर्यंत पदयात्रा सुरू. चला बाय द वे आपले सर्व प्रवासी सोमनाथ मिलवे आपल्याबरोबर जोडलेले आहेत. आणि ते सांगू शकतात तिथे प्रवासामध्ये काय काय वस्तू अशा ठेवलेल्या आहेत त्यांनी. तर सांगा जरा पाहिजे
काय काय सगळ्यात पहिला तर त्यांनी आपली सायकल ठेवली आहे, 2 व्हीलर. सुरुवात सायकलीपासून आहे. सायकलचा रेट आहे 80 रुपये 2 तास. त्याच्यावरती जर तास वाढतील त्या हिशोबाने रेट पण वाढेल. आणि नंतर आहे ती एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे 4 व्हीलर. तर त्याची 50 रुपीज पर पर्सन आहे राईड आहे. तर त्या राईडमध्ये फक्त एक राऊंड मारलं जाईल. स्पॉट नाही दाखवणार, फक्त असं बाहेरून राऊंड मारते. अच्छा ओके. आणि नंतर प्रायव्हेट व्हॅन आहे. प्रायव्हेट व्हॅन आहे ती 1300 बोलत आहेत, पण 1000पर्यंत डन होते ती व्हॅन घेऊन फक्त स्पॉट तुम्हाला फिरवते. बाकी आत वगैरे जायला देणार नाही. तर बाहेरच्या बाहेर राऊंड मारू शकतो 1000 रुपये. अच्छा म्हणजे स्वतःच्या गाड्या असल्या तर त्यांना वेगळे चार्जेस आहेत. अच्छा म्हणजे स्वतःच्या 2 व्हीलर सुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण. अलाउड आहे. अलाउड असल्या कारण त्याला वेगळे चार्जेस आहेत. ओके ओके. महाग आहे ते महाग आहे. ओके म्हणजे आतमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. प्रेफरेबल आहे की आपली वॉकिंग किंवा सायकलिंग या 2 प्रेफरेबल आहे. हां आजकाल ॲक्च्युअलमध्ये मुंबईच्या धक्केधक्कीच्या जीवनात आपण थोडेसे वॉकिंग करायला विसरलं. तर मला वाटतं थोडासा चांगलाच प्रिफर आहे. आपण निसर्गरम्य ठिकाणी आलो तर आपण चालायला पाहिजेत. चालणं आपलं अशा ठिकाणी झालं तर अजून 50च्या ऐवजी 100 मार्क भेटतात. येस आणि थोडासा थोडासा कॅलरीज पण बर्न होतात आणि आपल्याला थोडासा निसर्गाचं थोडंसं ऑक्सिजन पण आपल्या शरीरात चांगलं असतं. चला पाहिजे आपण इथे थांबलेलं आहे. हे आहे थोडंसं जंगल फूड स्नॅक्स कॉर्नर. हां बरोबर स्नॅक्स कॉर्नर. आणि खूप सारे अशा व्हरायटीज तुम्हाला दिसते पाहिजे. आपण काय काय घेतो पण आता बघू आता हेल्दी खाणं जेवण तर नाही हेल्दीच आहे. हे पण सुद्धा आपल्याला हेल्दीच आहे. हां हां ठीक आहे ओके. कपडे पण आणि थोडं म्हणजे डाळिंब आहे, पपया, वॉटरमेलन आहे, फ्रूट्स जास्त करून आहे, स्प्राउट्स आहेत आणि जास्त करून हां थोडं चांगल्याच वस्तू खाल्ल्या तर थोडं शरीराला पण चांगलं लागेल. आपल्याला सक्षम राहायचं एवढे 4-5 हां 4-5 थोडंसं पोटात पाणी असलं करायचं. एक आपण चणे घेतले बाहेर. हे मसाला मसाला कोण घेतो? शिवांश. हां मग काय एक कॉर्न घेऊया आणि एक घेऊन घेतलं ना आपण. किती घेऊया? आता त्यांनी तिने बनवलं नाही हे तर घ्यायचंच आहे. ते घेतलेत ना. पापडी नको मग हे द्या. हे तर द्या. हे घे ना चालेल घेऊया ना आपल्या एकासाठी. हे तुमच्या ते ना हां मग आमच्यासाठी ते घ्या, तुमच्यासाठी कॉर्न घ्या. हां ते नको आहे आपल्याला. आपल्याला कॉर्नच हवं. तुम्ही हे आपण हरभराचे हे आहेत ना हरभरे. हरभऱ्यांमध्ये आपण काय टाकलेलं आहे, कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकले आणि हे पण चांगले आहेत. आपण कैरी वगैरे सुद्धा टाकलेत. ते थोडंसं मिक्स केल्यामुळे थोडंसं व्यवस्थित आहे वॉटरमेलन बॅग. बाय द वे चना कोळीवडा टाईप करायचं असं थोडंसं घेतलं. चना मसाला घेतला. थोडासा चना हां तेच थोडंसं असं काहीतरी. आणि हे इथे मका घेतला आहे. तिथे बसतो मका घेतला आणि इथे बसून पाहिजे आम्ही कलिंगड आणलं आहे, सफरचंद आणलं आहे आणि हे आमचं काय बोलतं त्याला आपलं राजगिराची चिक्की. येस 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 आय नो राजगिराची चिक्की. थोडं कॉर्न घेतलेत आणि आपल्याला ह्याला काय बोलतात काबुली चणे. काबुली चण्यांचे हे तरी वगैरे टाकून मसाला चना बनवला आहे. खायसाठी सुद्धा पौष्टिक आणि आपला खाण्यासाठी भरपूर लाभदायक. बरोबर सोमनाथ? एनर्जी पाहिजे. येस येस येस. बाय द वे वॉकिंगसाठी चाललो आहे. मला असं वाटतं की ही लोकं बोटिंगसाठी चालले. तर लहान मुलंसुद्धा आहेत आमच्याकडून, म्हणजे माझा मुलगा आणि
त्यांना बोटिंग करायची. बोटिंगसाठी ते तुम्ही बघू शकता की अशा ठेवलेल्या आहेत. 94 रुपीज आसनं तर म्हणजे प्रत्येकी पर पर्सन 15 मिनटासाठी 94 रुपीज आहेत. 4 आसनासाठी 190 रुपये आणि म्हणजे 4 लोकांसाठी वाटतं 190 रुपये असे सिटिंग अरेंजमेंट ठेवलेले आहे. स्पॉटसुद्धा चांगलेला आहे. ये इकडे शिवांश, काम हात पकडा. थोडंसं वॉकिंग केलंच पाहिजे, फिरलं पाहिजे. आपण सोमनाथ ॲडल्टसाठी 124 आहे आणि चाळीससाठी 50 आहे. ओके हां ओके. जंगल सफारी आहे माहीत आहे. 124 रुपये आहे ॲडल्टसाठी आणि 50 रुपये चाईल्डसाठी. फायदा वेळ जास्तच घेतली, खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. हे लेक आहे. इथे बोटिंगसाठी म्हटलं पाहिजे येतात फिरण्यासाठी. काही बघू शकता की काही लोकंसुद्धा येतात बोटिंग करण्यासाठी. पण त्यांना जरा थोडंसं करूया, फील करायचा प्रयत्न. खूप सारे म्हणजे कपल्ससुद्धा येतात इथे.